विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रल मधला इंटिग्रल ऑफ टाइप इंटिग्रल ई रेज टू पॉवर एक्स ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स डी एक्स असेल तर त्याचं आपल्याला डायरेक्ट सोल्युशन लिहायचं आहे ई रेज टू पॉवर एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. आता या टाईपचं मिनिंग कसं आहे, फंक्शन प्लस त्याची डेरिव्हेटिव्ह आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर त्याचं डायरेक्ट सोल्युशन ई रेज टू पॉवर एक्स डॉट एफ ऑफ एक्स प्लस सी आपल्याला लिहिता येणार. तर आपण हाच थेरम प्रूव्ह करूया. थेरम हा विचारला पण जातो, प्रूव्ह दॅट इंटिग्रल ई रेज टू पॉवर एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स dx equal to e raised to power x into f of x plus c. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, now let d dx of d dx of e raised to power x into f of x. आपण एक कन्सिडर करू की d dx of e raised to power x into f of x can be written as, याला u डॉट ने सॉल्व करू आपण, e raised to power x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x f dash x plus f of x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to power x विथ रिस्पेक्ट टू x मिळणार e raised to power x. म्हणजे आपल्याला काय मिळालं, d dx of e raised to power x into f of x is equal to, यातून कॉमन निघते e raised to power x ब्रॅकेट मध्ये येणार f dash x plus f of x. ठीक आहे, याला बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन आपण यूज करणार. तर याची डेरिव्हेटिव्ह कमी होईल तर याला इंटिग्रल लागेल विथ रिस्पेक्ट टू x ने. ठीक आहे, आता by definition of integration e raised to power x into f of x is equal to integral e raised to power x into f dash x plus f of x dx. आता इंटिग्रल जे काही निघेल समोर ते निघेल. जर इंटिग्रल निघेल तर एक प्लस कॉन्स्टंट इंटिग्रेशन येणार प्लस सी. दॅट इज दिस कॅन बी रिटन ॲज इंटिग्रल e raised to power x into, हा f dash x plus f of x आहे, याला आपण टर्म मागे पुढे करू f of x plus f dash x dx equal to e raised to power x into f of x plus c and hence proof. आता या थेरमचं मीनिंग काय आहे की इंटिग्रल मध्ये जो इंटिग्रँड आहे तो इंटिग्रँड कसा पाहिजे की एक्सपोनेन्शियल फंक्शन पाहिजे आणि ब्रॅकेट मध्ये फंक्शन प्लस त्याची डेरिव्हेटिव्ह असेल तर डायरेक्ट सोल्युशन लिहा e raised to power x into f of x plus c. आता फॉर एक्झाम्पल पहा इथे एक्झाम्पल इंटिग्रल e raised to power x sin x plus cos x dx असेल तर याची आन्सर काय राहणार, तर एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, फंक्शन प्लस त्याची डेरिव्हेटिव्ह आहे, त्याने सगळ्या थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. एक्सपोनेन्शियल फंक्शन असलं पाहिजे, फंक्शन असलं पाहिजे ब्रॅकेटमध्ये, प्लस मस्ट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह असली पाहिजे तर त्याचं डायरेक्ट सोल्युशन e raised to power x into f of x असेल. मग इथे पहा sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x आहे, cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आहे. मग यामध्ये आपल्याला प्रॉपर फंक्शन सिलेक्ट करायचं असते. हा f of x तर हा असेल f dash x. बाय अबोव थेरम याचं डायरेक्ट आन्सर काय ना e raised to power x into f of x that is sin x plus c. दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण, समजा एखादं इंटिग्रल e raised to power x tan x plus sec square x dx. तर कोणतं फंक्शन असेल, f of x फंक्शन असणार, f dash x त्याची डेरिव्हेटिव्ह असणार, डायरेक्ट आन्सर येणार e raised to power x into tan x plus c.
तर या थेरमला यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. तर आपण जसं जसं समोर जाणार त्यामध्ये फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे आणायची हे आपण आपल्या फॉर्म्युला यूज करून त्याला आपण सॉल्व्ह करणार. तर आता एक्झाम्पलमध्ये ह्या सगळ्या आयडिया क्लिअर होतात की फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे सिलेक्ट करायची. इव्हॅल्युएट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रल e raised to power x into 2 plus sin 2x upon 1 plus cos 2x. हे दिलेले फंक्शन आहे, याला सॉल्व्ह करून ते फंक्शन प्लस त्याची डेरिव्हेटिव्ह आणण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. सोल्युशन सोपे प्रॉब्लेम आहे, केअरफुल लक्ष ठेवायचे. e raised to power x into 2 plus sin twice x upon 1 plus cos twice x dx. That is integral e raised to power x. आता थेरम आहे आपला की e raised to power x into f of x plus f dash x dx equal to e raised to power x into f of x plus x. तर आपण या थेरमच्या काही बेसिक बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे आपण, जेणेकरून आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल. आता फंक्शन प्लस त्याची डेरिव्हेटिव्ह आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन सगळं न्यूमरेटर मध्ये आहे. दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये न्यूमरेटर आला, डिनॉमिनेटर आला, म्हणजे याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह करण्याकरता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले यूज करावे लागेल. तर इथे फॉर्म्युला बघूया आपण. 2 प्लस we know that sin 2x is 2 sin x cos x, 2 sin x cos x. Again we know that 1 plus cos x 2 cos square x by 2, 1 plus cos 2x आहे तर 2 cos square x आहे ना into dx. दोघांचाही डिनॉमिनेटर सेपरेट करा. किती मग 2 upon 2 cos square x plus 2 sin x into cos x upon 2 cos square x into dx. याला सॉल्व्ह करू आपण. e raised to power x 2 2 कॅन्सल होईल, मग राहिलं 1 upon cos square, 1 upon cos square means 6 square x प्लस हा 2 2 कॅन्सल झाला, यामधला एक cos कॅन्सल झाला, शिल्लक राहिलं sin x upon cos x means tan x into dx. आपण फॉर्म्युला यूज केल्याबरोबर आपल्याला पूर्ण थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय करते. फंक्शन कोणतं असेल त्यामध्ये tan x as f of x, 6 square x as f dash x. By above theorem, answer is e raised to power x into tan x plus. नेक्स्ट एग्जांपल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल e raised to power x into 1 plus sin x 1 plus sin x upon 1 plus cos x. हेच प्रॉब्लेम आहे ते. या प्रॉब्लेम मध्ये आणि यामध्ये कुठलाही फरक नाही. फक्त फरक आहे केवळ तो फंक्शन जे दिलाय आपल्याला, इंटिग्रँड जो दिलाय त्यामध्ये बदल आहे. तर ते बदल कशा प्रकारे आपण ऍडजस्ट करायचे ते पाहणार. 1 plus sin x upon 1 plus cos x dx. e raised to power x 1 plus sin 2x चा फॉर्म्युला 2 sin x cos x होता. तर याला sin 2x चा फॉर्म्युला यूज करणार आपण. 2 sin x by 2 cos x by 2 upon 1 plus cos x 2 cos square x by 2 dx. आपण कुठला फॉर्म्युला यूज केला याच्यामध्ये? as sin 2x 2 sin x cos x
आणि 1 प्लस कॉस एक्स इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. इथे अँगल 2 होता म्हणून त्याचा अर्धा झाला. इथे अँगल एक्स होता त्याचा अर्धा होईल एक्स बाय 2. याचा डिनॉमिनेटर सेपरेट करा. 1/2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 येतो. 1/2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि हा येईल 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 dx e raised to power x. आता याला लिहिताना हा 1/2 1 cos स्क्वेअर मीन्स sec स्क्वेअर x बाय 2. इथे हा 2 कॅन्सल होईल. यामधला cos x बाय 2 कॅन्सल होईल. मग राहिलं शिल्लक प्लस tan x बाय 2 इंटू dx. आता हे म्हणजे फंक्शन आहे f ऑफ x आणि हे f डॅश x. tan x ची डेरिव्हेटिव्ह असते sec स्क्वेअर x. आता tan x बाय 2 आहे म्हणून tan x बाय 2 डेरिव्हेटिव्ह येणार sec स्क्वेअर x बाय 2. x बाय 2 म्हणून कंपोजिट फंक्शन झालं तर x बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन आणि x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ने 1 मिळेल म्हणजे हा 1/2 आहे. तर डायरेक्ट आन्सर काय येणार e raised to power x into tan x by 2 plus c. तर याला आपण केअरफुली लक्षात घ्यायचं की अँगल कसा प्रकारे असतो त्याप्रमाणे त्याला हे करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल इव्हॅल्युएट इंटिग्रल e raised to power x into 1/x minus 1/x square dx. आता एकदम आपल्याला प्रॉब्लेम काही सरळ येणार नाही. त्याला सॉल्व्ह करावं लागेल. त्या फॉर्म्युलाच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करण्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागेल. e raised to power x ब्रॅकेटमध्ये 1/x. आता आपल्याला माहित आहे की 1/x ची डेरिव्हेटिव्ह किती असते -1/x स्क्वेअर. तर हा मायनस आहे त्याला प्लस लिहून टाकू आणि ब्रॅकेटमध्ये -1/x स्क्वेअर. केवळ ऍडजस्टमेंट असते केवळ इथे. मायनस आहे म्हणून घाबरून नाही जायचं. आपल्याला थेरम मध्ये प्लस मस्ट पाहिजे म्हणून आपण ते प्लस लिहिलं आणि प्लस इंटू लगेच मायनस लिहून टाकला आपण तिथे. म्हणजे इक्वेशन बॅलन्स पण राहिलं पाहिजे आणि आपल्याला थेरम पण अप्लाय करता आला पाहिजे. या बाजूकडे लक्ष ठेवायचं प्रामुख्याने. तर हा म्हणजे f ऑफ x आणि हा म्हणजे f डॅश x. तर काय ना डायरेक्ट आन्सर e raised to power x into 1/x plus c. That is e raised to power x upon x plus c. Next example is evaluate integral e raised to power x into x plus 2 upon x plus 3 whole square dx. आता थेरमची ऍडजस्टमेंट करायची आपल्याला याच्यामध्ये. सोल्युशन गिव्हन इंटिग्रल इज e raised to power x into x plus 2 upon x plus 3 whole square. या ऍडजस्टमेंट कडे केअरफुल लक्ष ठेवायचं की आपल्याला फंक्शन जे आणायचं आहे ते एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. ब्रॅकेटमध्ये फंक्शन प्लस त्याची डेरिव्हेटिव्ह आहे आणायची आहे आणि त्याचं डायरेक्ट आन्सर मिळेल. मग आपल्याला e raised to power x into f of x. नाव e raised to power x. आता याला आपण खाली x plus 3 आहे तर याला x plus 3 लिहून टाकू. किती लिहिलं म्हणजे इक्वेशन बॅलन्स राहील -1 अपॉन x plus 3 whole square into dx. That is e raised to power x. डिनॉमिनेटर सेपरेट करा. x plus 3 upon x plus 3 whole square minus 1 upon x plus 3 का square into dx. That is e raised to power x. एक ब्रैकेट कैंसिल होईल 1 upon
एक्स प्लस थ्री, मधामध्ये प्लस पाहिजे मस्ट, आणि मग याला लिहून टाकू आपण इथे मायनस 1 अपॉन एक्स प्लस थ्रीचा स्क्वेअर इंटू डी. ठीक आहे. आता इथे फंक्शन म्हणजे हा आहे आणि त्याची डेरिव्हेटिव्ह ही आहे. बेसिक फॉर्म्युला हा यूज करा तुम्हाला, जो आपण फॉर्म्युला नाही म्हणता येणार त्याला, पण आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये 1 अपॉन एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. मग इथे 1 अपॉन एक्स प्लस किती आलं 3, तर डेरिव्हेटिव्ह किती येणार मायनस 1 अपॉन एक्स प्लस 3 होल स्क्वेअर. याच्याऐवजी कंपोजिट फंक्शन आपण असं इमॅजिन करू की एक्स प्लस 3 मुळे झालं, एक्स प्लस 3 ची डेरिव्हेटिव्ह काढली तर एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 आणि 3 ची डेरिव्हेटिव्ह येणार 0. 1 इंटू 1 मीन्स दॅट इज मायनस 1 अपॉन एक्स प्लस 3 स्क्वेअर. ते याप्रमाणे आहे. तर आन्सर इज e raised to power x इंटू 1 अपॉन एक्स प्लस 3, इंटिग्रेशन निघालं म्हणून प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन दॅट इज e raised to power x अपॉन एक्स प्लस 3 प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल इज, तर ही ऍडजस्टमेंट करत चालायची याच्यामध्ये की आपल्याला फंक्शन पाहिजे आणि त्याची डेरिव्हेटिव्ह पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल, ई रेस टू एक होमोसाठी घेऊन टाका तुम्ही इथे, अगदी याला पॅरलल प्रॉब्लेम आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रल ई रेस टू पॉवर एक्स इंटू एक्स अपॉन एक्स प्लस 1 होल स्क्वेअर. मग कशी याची आपण ऍडजस्टमेंट करणार, ई रेस टू पॉवर एक्स वर लिहून टाकू आपण, खाली एक्स प्लस 1 आहे तर वर एक्स प्लस 1 लिहून टाका, लगेच प्लस 1 जास्त झाला तर मायनस 1 लिहून टाका आणि एक्स प्लस 1 होल स्क्वेअर dx. मग इथे आपण याचा डिनॉमिनेटर सेपरेट केला, ई रेस टू पॉवर एक्स किती येणार एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1 होल स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन एक्स प्लस 1, नंतर हा मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 होल स्क्वेअर असं आलं. मग या प्रॉब्लेम प्रमाणे इथे ऍडजस्टमेंट जशी केली तशीच इथे प्लस करून घ्यायचं आणि इथे मायनस करून घ्यायचं, म्हणजे डायरेक्ट आन्सर काय येणार ई रेस टू पॉवर एक्स हे आहे फंक्शन आणि हे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्स अपॉन एक्स प्लस 1 प्लस. नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रल ई रेस टू पॉवर e raised to power x upon x x log of whole square plus 2 into log x into dx. Now given integral is e raised to power x upon x, bracket मध्ये आहे x into log of x whole square plus 2 log x into dx. आता सुरुवातीला जर आपण याला पाहिलं तसं वाटतं की खूप काही कठीण प्रॉब्लेम आहे, कसं सोडवायचं, काय सोडवायचं, फंक्शन कोणतं असेल, डेरिव्हेटिव्ह कोणती असेल, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. पण त्याला सोडवून पाहण्याचा प्रयत्न करायचा असते की आपल्याला नेमकं पाहिजे काय. आपल्याला पाहिजे केवळ ई रेस टू पॉवर एक्स, ब्रॅकेटमध्ये चला 1 अपॉन एक्स ने आपल्याला गुणत चालू, हा एक्स एक्स कॅन्सल होईल तर लॉग एक्स होल स्क्वेअर प्लस यालाही 1 अपॉन एक्स ने गुणलं तर 2 लॉग एक्स अपॉन एक्स इंटू डी. म्हणजे कशाने गुणलं आपण, इथे जो हा 1 अपॉन एक्स आहे या 1 अपॉन एक्स ने ब्रॅकेटमध्ये गुणून टाकलं. आता थोडं याला केअरफुली ऑब्झर्व करा, तर हे फंक्शन आहे आणि ही त्याची डेरिव्हेटिव्ह आहे. लॉग एक्स स्क्वेअर फंक्शन आहे, याला पॉवर फॉर्म्युला यूज केला 2, लॉग एक्स चा पॉवर 1 न कमी होईल, 2 मायनस 1 म्हणजे इथे 1 आहे, म्हणजे 2 लॉग एक्स. लॉग एक्स मग कंपोजिट फंक्शन झालं तर लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, 1 अपॉन एक्स आहे.
म्हणजे फंक्शन हे आणि त्याची डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण केवळ 1/x ने गुणल्याबरोबर आपल्याला फंक्शन पण मिळालं आणि त्याची डेरिव्हेटिव्ह पण मिळाली. आपण जर विचार केला असता की फंक्शन खूप मोठं आहे, कसं करायचं, काय करायचं, सोडून पाहण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि त्याला या थेरममध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर काय येणार आन्सर याचं? e⁴x into log of x whole square plus c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल x square plus 1 upon x plus 1 whole square into e⁴x dx. आता टर्म मागे पुढे दिलाय त्याला आपण नंतर क्लिअर करून टाकूया. गिव्हन इंटिग्रल इज x² + 1 upon x plus 1 whole square into e⁴x dx. Now this can be written as e⁴x आपण आधी लिहून टाकू. आता या ब्रॅकेट मध्ये खाली किती आहे आपल्याजवळ? x plus 1 whole square आहे. आता इथे x² + 1 आहे, याला लिहू आपण x² - 1. x² - 1 लिहिल्याबरोबर आपल्याला किती द्यायला लागेल? +2. म्हणजे इक्वेशन बॅलन्स राहिलं पाहिजे. e⁴x, ठीक आहे. x² - 1 चे फॅक्टर पडतील x plus 1 x minus 1 plus 2 upon x plus 1 whole square into dx. e⁴x यामधला एक फॅक्टर कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक राहिलं x minus 1 upon x plus 1 plus, ठीक. याचा डिनॉमिनेटर सेपरेट करून टाकूया आपण. तर x plus 1 एक ब्रॅकेट कॅन्सल झाला प्लस 2 upon x plus 1 whole square into dx. आपण इथे पोहोचलो आहे. आता इथे फंक्शन कोणतं आणि त्याची डेरिव्हेटिव्ह कोणती हे शोधावं लागेल आपल्याला. तर आपल्याला u/v चा थेरम माहित पाहिजे. y = u/v. तर dy/dx दिसतो, याला सॉल्व्ह केलं तर v du/dx minus u dv/dx upon v square. म्हणजे हा जो v आहे याचा स्क्वेअर, इथे x plus 1 आहे, इथे x plus 1 चा स्क्वेअर दिसतो आपल्याला. म्हणजेच फंक्शन हे राहू शकते आणि f' हे असू शकते. मग आता याला तरी u/v चा थेरम यूज करून पाहायचा आहे. मग त्याला आपण म्हणजे आपण पहिल्यांदा लॉजिक लावलं याला की फंक्शन कोणतं असेल आणि त्याची डेरिव्हेटिव्ह कोणती असेल तर त्याला आपण लॉजिक यूज केलं. तर याला जर आपण सॉल्व्ह करून पाहिलं y = x minus 1 upon x plus 1 ला आणि याला u/v म्हणू, तर डायरेक्ट पहा आपण dy/dx करून करूया. डिनॉमिनेटर x plus 1, x minus 1 ची डेरिव्हेटिव्ह, x ची डेरिव्हेटिव्ह 1, 1 ची 0 म्हणजे 1 मायनस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u x minus 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ v x plus 1 ची डेरिव्हेटिव्ह, x ची 1, 1 ची 0 इतकं येईल अपॉन डिनॉमिनेटर होल स्क्वेअर. दॅट इज याला सॉल्व्ह करून घ्या. 1 ने गुणलं याला x plus 1, याला 1 ने गुणलं -x plus 1 -x आणि या मायनस प्लस 1 x plus 1 होल स्क्वेअर प्लस x मायनस x कॅन्सल होईल आणि 1 plus 1 2 अपॉन x plus 1 होल स्क्वेअर राहतो. म्हणजे तिची डेरिव्हेटिव्ह आहे. काय येणार डायरेक्ट आन्सर? e⁴x into f of x. f of x is x minus 1 upon x plus 1 plus is the required answer. Next example. Evaluate integral आता थोडा किंचित त्याच्यामध्ये बदल होईल की सबस्टिट्यूशन मेथडने याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. इव्हॅल्युएट इंटिग्रल e⁴tan 1x
आणि इथे दिसतेच आपल्याला काय, आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे तर इंटू 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर into dx. Now given integral is e raised to power tan inverse x into 1 plus x square upon 1 plus x square into dx. आता कशावरून ओळखायचं की सबस्टिट्यूशन मेथड आहे, तर आपल्याला थेरम मध्ये पाहिजे e raised to power x स्टँडर्ड फॉर्म मध्ये. इथे किती आलं e raised to power tan inverse x, म्हणजे या tan inverse x च्या ऐवजी आपल्याला x पाहिजे, पण x व्हेरिएबल मध्येच इंटिग्रेशन असल्यामुळे आपण t व्हेरिएबल मध्ये जाऊ, तर याबरोबर सबस्टिट्यूट ठेवायचं आहे. म्हणजे पहिली लिमिट असते की पुट tan इनवर्स x इक्वल टू t, तर यावरून x इक्वल टू मिळणार आपल्याला tan t. हा इनवर्स फंक्शन इकडे आणलं, याची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx इक्वल टू dt. Required integral become integral e raised to power t. आता ब्रॅकेट मध्ये बघा 1 प्लस x मीन्स tan t प्लस x स्क्वेअर मीन्स tan स्क्वेअर t. आणि जर आपण पाहिलं इथे तर इथे 1 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, न्यूमरेटर मध्ये 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx ची व्हॅल्यू 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx ची व्हॅल्यू मिळते आपल्याला dt. e raised to power t इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर t म्हणजे येणार sec स्क्वेअर t प्लस tan t. जसं एक्झाम्पल आपण अगदी सुरुवातीला सोडवलाय, फंक्शन tan t आणि त्याची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर t, तर रिझल्ट येणार याचा e raised to power t into tan t. आपल्याला t मध्ये आन्सर नाही विचारलं, ते आन्सर विचारलं आपल्याला x व्हेरिएबल मध्ये, तर e raised to power t मीन्स tan इनवर्स x into tan t मीन्स x प्लस c, दॅट इज त्याला आपण x into e raised to power tan इनवर्स x प्लस c. अगदी याला पॅरलल प्रॉब्लेम आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रल e raised to power sin inverse x in bracket x plus square root 1 minus x square upon square root 1 minus x square. पूर्ण पॅरलल प्रॉब्लेम आहे, कुठलाही फरक नाही. गिव्हन इंटिग्रल इज e raised to power sin inverse x. कशा बरोबर सबस्टिट्यूट ठेवणार आपण याच्यामध्ये, e raised to power x च्या ऐवजी काय आलं sin inverse x प्लस square root 1 minus x square upon square root 1 minus x square into dx. Now put sin inverse x equal to t, x equal to tan t, x equal to tan t. याची डेरिव्हेटिव्ह काढली आपण 1 upon square root 1 minus x square dx equal to dt. Required integral become integral e raised to power tan t into न्यूमरेटर मध्ये बघा x मीन्स हा येणार sin t प्लस स्क्वेअर रूट 1 मायनस sin स्क्वेअर t. आणि नंतर आहे इथे कुठेतरी 1 मल्टिप्लिकेशन मध्ये 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस x स्क्वेअर dx व्हॅल्यू मिळते, त्याच्यानुसार dt. नाव e raised to power t sin t, we know that 1 minus sin square t square root to the cos square t into dt. e raised to power t sin t स्क्वेअर रूटच्या बाहेर पडतं
कॉस टी इंटू टी टी. फंक्शन आहे साइन टी आणि त्याची डेरिव्हेटिव्ह आहे कॉस टी. तर ई रेस टू पॉवर टी इंटू साइन टी प्लस दॅट इज ई रेस टू पॉवर टी मीन्स साइन इनवर्स एक्स. साइन टी मीन्स एक्स प्लस सी दॅट इज एक्स आधी लिहून टाकू एक्स इंटू ई रेस टू पॉवर साइन इनवर्स एक्स प्लस. तर हे याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जायचे आहे. तर थेरमचा कन्सेप्ट जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे की एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स दिस असेल तर त्याचं डायरेक्ट आन्सर आपल्याला ई रेस टू पॉवर एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी हे लिहायचं आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांना आग्रह आहे की त्यांनी सांगितलेल्या सूचनाचं पालन करायचं. डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्ट आपले क्लिअर असले पाहिजे, त्याचे फॉर्म्युले पाठ असले पाहिजे. आता याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला यू बाय व्हीच्या थेरमचा कन्सेप्ट आला होता. त्यानंतर आपल्याला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आले पाहिजे, त्याची ॲडजस्टमेंट आली पाहिजे. आपण आता काही एक्झाम्पलमध्ये ॲडजस्टमेंट पाहिली, काही यामध्ये आपण पाहिलं की सबस्टिट्यूशन मेथड कशी यूज करायची. जर आपलं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर असेल की थेरमचा कन्सेप्ट कशा प्रकारे आहे तर आपल्याला हे सबस्टिट्यूशन मेथडचं एक्झाम्पल आहे समजते. कारण आपल्याला ई रेस टू पॉवर एक्स पाहिजे, इथे ई रेस टू पॉवर टॅन इनवर्स एक्स आलं, इथे ई रेस टू पॉवर साइन इनवर्स एक्स आलं. म्हणजेच आपल्याला टॅन इनवर्स बरोबर किंवा साइन इनवर्स बरोबर सबस्टिट्यूशन ठेवायचं आहे. तर ही सबस्टिट्यूशन मेथड इनडायरेक्टली आपल्याला कळते या एक्झाम्पलमध्ये कोणती आहे म्हणून किंवा कोणत्या टाईपमध्ये सबस्टिट्यूशन मेथड आहे. कारण दिलेले स्टँडर्ड फॉर्म्युल्यावरती जर आपण लक्ष ठेवलं तर ऑलमोस्ट एक्झाम्पल हे ऑल्जेब्रिकमध्ये आहे आणि ऑल्जेब्रिकच्या ऐवजी जर आपल्याला लॉगरिथममध्ये, एक्सपोनेन्शियलमध्ये, ट्रिग्नॉमेट्रिकमध्ये आलं असेल तर आपल्याला त्याला सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करायचं असते. तर ह्या सगळ्या बाबी सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यायच्या आणि त्याला अगदी व्यवस्थित सोडवायचं आहे जेणे